नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग. तर मंडळी, आज हा गुरुवार आणि आम्ही चाललो स्वामींच्या मठात. म्हणजे श्रद्धा, वहिनी आणि माही बघू शकतास, बाकी कोण नाहीत. कारण गंधर्व आत्ताच इलो कॉलेजवर ना, आणि मनीष पण झोपलेलो आणि पप्पाने आबा गेले सड्यावर. त्याच्यामुळे आम्हीच चाललो. आणि गेल्या वेळी आम्ही गेलो होतो, म्हणजे लग्न झाल्यानंतर मी जेव्हा सुट्टीवर होते तेव्हा गेलो होतो गुरुवारी स्वामींच्या मठात मिठमुंबरीकच. त्याच्यानंतर आमका काय ड्युटीमुळे वेळ नाही गावलो, तर आज गुरुवार आणायचे मी लवकर येले ड्युटीवरून. तर आम्ही म्हणलं चला जाऊया. दर गुरुवारी आम्ही जाणार असं ठरवलं मठात, म्हणजे जेव्हा माका सुट्टी बिट्टी असत तेव्हा. आणि जेव्हा पाऊस जाय तेव्हा मग श्रद्धाची काय गाडी मी आणलेलंच आहे. वहिनी आणि श्रद्धा जाशालच, बरोबर ना? हो. मस्तपैकी जावा तुम्ही दोघांनी. म्हणजे माझी जरी ड्युटी असत नसत, मी काही बाहेर असाल तर तुम्ही जाऊ शकता. तर मंडळी, आता आम्ही जाणार मठात. त्याच्यानंतर मिठमुंबरी बीच मस्त की फिरणार. त्याच्यानंतर चहा कॉफी, आणि चहा कॉफी झाल्यानंतर मग आम्ही रूम बुक जाणार आहोत. कारण श्रद्धा बँकिंगची एक्झाम देणार आहे, त्याच्यासाठी म्हणून आम्ही क्लासेस, त्याच्यानंतर अभ्यासाक वेळ गावकयो म्हणून पण. आणि मी देवगडला असून 24 तास ड्युटी असता, आणि त्याच्यात माका देवगडला असून माका विरवाडीत जेव गावत नाही, माझी पण हालत होता. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही देवगडला शिफ्टिंग होणार. तर शनिवार रविवार आम्ही येणारच विरवाडीत, आणि इतर वेळी पण आम्ही कार्यक्रम येणारच विरवाडी. त्याच्यामुळे तुमका वेगळे नवीन नवीन ब्लॉग मिळतील. कारण वहिनी, आई, पप्पा सर्व आबाईबा देवगडात येतील, आमच्याकडे राहू, आम्ही हाई येऊ. त्याच्यानंतर गंधर्व कॉलेजला क्लासेस पण सुरू करणार आहे, त्याच्यामुळे त्याचा उशीर झालो तर आमच्या रूमवर येत देवगडला. म्हणजे उशीर बिशीर झालो तर चहा का नाश्ता किंवा जेवण बिवून जाई दुपारी. त्याच्यानंतर मनीषची पण शाळा जवळच आहे देवगडात. जर समजा शाळा चुकली, कधी ते का वाटला तर आमच्या रूमवर येत दुपारी जेवत, मग संध्याकाळी मी ते आणून सोडीन. तर असा आमचा प्लॅनिंग ठरला. त्यामुळे आम्ही रूम घेणार आणि देवगडला राहणार. तर मंडळी, चला जाऊया स्वामींच्या मठात. चलो. श्रद्धा, कसं वाटलं व्ह्यू? मस्त आहे. भारी आहे ना? भारी आहे एकदम. तर देवगड कसा? देवगड पण भारी आहे. गडामार पण भारी आहे. तर देवगडची माणसं पण भारी आहे. होय काय? अच्छा अच्छा अच्छा. गडावर पण भारी आहे, एकदम हिरवळ सर्व मस्त भारी वाटतं गडावर. देवगड पण भारी. देवगड पण आमचा समुद्र सर्व. तर मंडळी, पोचलो आम्ही स्वामींच्या मठात. आणि हे आमचं सुंदर असं मिठमुंबरी आणि आमचं देवगड. भारीच वाटतं, एक नंबर. वारं पण मस्त सुटलो हा, भारीच वाटतं. भारी सुटला ना वारं, एक नंबर. माई काय सांगता? काय सांगता माई? काय सांगता? माकड? होय. आता होय. वा, भारी लक्ष असतो. डाव्या हातान माई, उजव्या हातान ठेव. उजव्या हातान ठेव. हा, उजव्या हातान ठेव.
सर्व पॅक केलेला, कारण पाणी येतं वाटतं, सर्व पाणी येत असणार त्याच्यामुळे सर्व पॅक केलेला. नाही तर आहे ना व्ह्यू भारी वाटायचं एक नंबर. आम्ही गेल्या वेळी गेलो होतो तेव्हा त्या पावसामुळे सर्व पॅक करून ठेवलेला. दर्शन झाला आणि प्रसादी पण घेतलं आणि आम्ही बाहेर बसलो. तर आता 6:30 झाले आणि 7 वाजता आरती आहे. तर ती आम्ही 7ची आरती करणार आणि मग निघणार आम्ही. चला. तर व्ह्यू तर एवढं भारी वाटतं ना, एक नंबर वाटतं, जबरदस्त. वारं बिरं तर सुटलो ना, मस्तच वाटतं. तर मंडळी आता 7 वाजत आहे आणि गर्दी होत चालली आहे आरतीसाठी. आणि हे सर्व बसले पण आहेत आरतीसाठी. हे बघा, आणि हे पण बसले. माई काय करता? आई काय? माई म्हणता बीचवर जाऊया. मग आता आम्ही आरती झाल्यानंतर बीचवर जाणार, मीठ मुंबरी बीच. तर मंडळी चला, दर्शन झाला आणि आरती पण झाली मस्तच. आता वाजले 7:30 वाजतील आणि आम्ही बोललो होतो बीचला जाणार. तर माई आता बाहेर पडल्या पडल्या म्हणता की उशीर झालो म्हणता, आता समुद्र बंद झालो असणार म्हणता. होय ना माई? माई सांग म्हणता आता काय सांगी होतो तो काय ग? समुद्र बंद झाला, समुद्र बंद झालो म्हणता, आता कधी जाणार म्हणता. तर माई समुद्र कधी बंद होत नाही, लक्षात ठेव. तुम्हाला ना जाऊया आता, तू टेन्शन नको घेऊ. चला. तर माई बस, लवकर बस, समुद्र बंद होत नाही तर चल लवकर. तर मंडळी आता आम्ही गेलो बीचवर, जरा मस्तपैकी जाणार खाली. ए चला माई चल, पावसा ना समुद्र बंद झालो म्हणता. माई बघ, समुद्र बंद झालो. होय नाही ना? हा, कसं वाटतं? मस्त ना, जबरदस्तच भारी वाटतं, एक नंबर. मंडळी खरोखर लय भारी वाटतं. एवढं वारं सुटलो ना आणि समुद्र असं वाटतं ना बसूनच राहायचं मस्त पैकी. काय तुम्ही जाऊ, आम्ही आणि मागे रमतो. जाऊया आपण समुद्रावर. हा जाऊया, काय म्हणतं आता? या जवळून दाखवूया समुद्र. तर मंडळी चला, मस्तच दर्शन झालं आणि आरती पण मिळाली. त्याच्यानंतर बीचला थोडा फिरलो आणि आता आम्ही चाललो हॉटेलला चहा नाश्ता करू. चहा नाश्ता करणार आणि घरी सर्वांका भजी घेणार. कांदा भजी मस्त मिळतात दिलखुश हॉटेलला.
त्याच हॉटेलला आता आम्ही जाणार. मग घरी जाण्याच्या अगोदर आम्ही रूम बघणार आणि मग घरी जाणार. चला तर मंडळी आता आम्ही इलो दिलखुश हॉटेल, देवगड बाजारपेठ. एकदम जुनं हॉटेल, पण आता जरा नवीन केल्याने खूप जुनं हॉटेल आहे. बघू शकतो दिलखुश हॉटेल, देवगड बाजारपेठ. तर मंडळी चला नाश्ता झालो आणि आम्ही आता निघतो रूम बघू का. रूम बघणार आणि मग घरी जाणार. चला तर मंडळी आम्ही आता इलो रूम बघू का. आणि लिफ्ट हा, त्याच्यामुळे टेन्शन नाही, भारीच काम. तर अशी हा ही रूम तर भारी आहे. बघू आता. किचन रूम हे का गॅलरी आहे. बघू कुठून. पहिला ते श्रद्धा किचन रूम बघता. गॅलरी आहे. ट्रॉली होई होती, भारी काम झालं असतं. बरोबर उघड बघूया. चांगलं. माई कशी आहे. बरे या. पार्किंग हा. पार्किंग हवं, टेन्शन नाही. म्हणजे 4 व्हीलर पण 2 व्हीलर माझी याची मस्त एक बिल्डिंग खाली लागू शकतात. टेन्शनच नाही. काय हो, आवडली ना माई. आवडली. येशी ना आमच्याकडे राहू. हा चला. आहे ना जाऊया. आहे ना रोड हा ना. आहे ना बाहेर पडूया. तर म्हणजे चला रूम बघून झाली आणि श्रद्धा वहिनी माईकने आवडली ना. हा तर बघू आता किती डिपॉझिट आणि रेंट. तर मग नंतर मी सांगीनच जर फायनल झाला तर. आता तर अजून फायनल नाही केलं, बघितलं आता नुसते. आई पप्पांशी बोलून मग सर्व फायनल करणार. तर मंडळी चला आता निघतो आम्ही घरी, कारण आता वाजले पण जास्त 8:15 झाले. आणि सर्वांका भजी पण घेतली. आणि गेल्या वेळी आम्ही पहिल्या वेळी फर्स्ट टाइम जेव्हा इलो होतो मठात पाया पडू का श्रद्धा घेऊन. श्रद्धा बोललं होतं की स्वामींचा मठ काय जवळ, तर म्हणलं मीठ मुंबरीता जाऊया आपण. तर तेव्हा आम्ही दर्शन घेतलं, प्रसादी घेतलं आणि निघत होतो. तेव्हा आमका ते काका समोरच दिसले. तेव्हा त्यांना मी विचारलंय, मला काका नमस्कार म्हणला, ओळखलंस काय. तर होय म्हणता, ओळखलंय कोइंटे ना म्हणता पोलीस वाले. तर मी मला होय म्हणता, मी मला व्हिडिओ बघलास म्हणता. होय म्हणता, व्हिडिओ बघितलंय म्हणता, ओळखलंय मी तुमका. आणि म्हणता तुमचे व्हिडिओ बघून म्हणता भरपूर जण इले होते म्हणता दर्शनाका म्हणता. आणि म्हणता ते नुसते दर्शन नाही म्हणता तुमका विचारत होते. आणि हे पण काय विठ्ठल कोयंडाचं घर कुठे आहे असं विचारत होते मला. तर खरोखर मस्त वाटलं तेव्हा ऐकून. असाच प्रेम सपोर्ट कायम राहू दे. जरी मी विरवाडीत जरी आता आहे तोपर्यंत पण, आणि जरी रूम जरी इकडे शिफ्ट झाले तरी आमचे व्लॉग येतच राहणार. तरी पण आमच्या व्लॉगला सपोर्ट प्रेम असंच ठेवा. आमचे पण इकडचे व्लॉग तुमका नवीन बघूक मिळतील आणि विरवाडीचे पण मिळणार. शनिवार रविवार कायम मिळणार. म्हणजे देवगडात असत नाही तोपर्यंत नाही. जरी मी काही ओरोस कुठच्याही तालुक्यात बदली झाली, माझी दुसऱ्या कुठच्याही तालुक्यात बदली होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तर तेव्हा पण मी व्लॉग बनवीन. आणि तेव्हा पण मी शनिवार नाही, तेव्हा कुठचे साप्ताहिक असतात त्यावेळी माझं वार बदललेलो असत जेव्हा बदली होईल तेव्हा. आता माझं रविवार साप्ताहिक, तर तेव्हा पण माझे साप्ताहिक असत, तेव्हा आम्ही घरी येणारच.
किंवा इतर पण वेळी कार्यक्रम, इतर पण ऑफच्या दिवशी नाईट बीट आम्ही घरी येणार, तर फॅमिली ब्लॉग तुमका बघूक मिळतीलच. तर असंच कायम सपोर्ट प्रेम असंच राहू दे. चला आता जाऊया घरी. तर मंडळी इलो आम्ही माईन काढल्यान पण कपडे कसं दिला, कसं काला मनीष झाली झोप ओके ना. तर मंडळी आता वाजले 8:30. चला